नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी लोणीकंद मधून येते. महसूल मंत्र्यांनी काढली भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची खरडपट्टी. भूमी अभिलेख विभागाकडे शेतजमिनीच्या गट मोजणीची सुमारे 1600 प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घेतली. शेतकऱ्यांना जमीन मोजणी अभावी विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सर्व प्रलंबित प्रकरणांची मोजणी पुढील 15 दिवसात पूर्ण करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाला दिले. किती मोजणी शिल्लक आहे तुमच्याकडे? मोजणी शिल्लक आहे. मोजणी किती शिल्लक? 1600 किती? 1600 प्रकरण आहे. काय एवढे प्रकरण शिल्लक आहे? त्याच्यामध्ये सर मोजणी मिळणे तारीख मिळण्यावर 300 प्रकरण बाकीची मोजणी तारीखचा का संबंध आहे? तुम्हाला आता सर्व व्यवस्था उभ्या करून दिल्या, प्रायव्हेट सर्वे करून दिलं, सारं करून दिलं. 15 दिवसात मोजणी आली पाहिजे, त्याकरता जरा कारवाई करा. आम्ही कारवाई करतो सर. आता आपण 1 महिन्यात 15 डेवर आणा तुला. 100% आता काय चालू आहे इथे? आता सर आम्ही गाव नकाशे आज घेऊन बसले, कशासाठी घेऊन बसले? आज काय करणार आज नेमकं? आम्ही सर ऑनलाईनच्या सगळ्या सेवा नागरिकांना आम्ही उपलब्ध करून त्याबाबतची सगळी माहिती देणार आहोत. त्याच्याबाबतचं आम्ही पॉम्पलेट तयार केलेलं आहे. तसेच आपण जे गाव नाकाचे रस्ते जे केलेले आहेत मोजणी लोणीकंद किती रस्ते मोजले आहेत? लोणीकंद बोकोरी आणि लोणीकंद पेर हे 2 शिवरस्ते आम्ही किती? 2 शिवरस्ते किती रस्ते ओपन केले? तीन-चार एकूण किती केले? एकूण सर दोन्ही काळभोर तालुक्यामधले आपले 34 रस्त्यांचे आहेत. किती लोकांना क्रमांक, किती रस्त्याला क्रमांक टाकले? रस्त्याला तर सर आम्ही जे अस्तित्वात असणारे आहेत त्यांना नाही दिलेले, नसलेल्या रस्त्यांना हे क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे जे आपले आम्ही खुले केलेले आहेत रस्ते मोजून त्यांना क्रमांक दिलेले आहेत. क्रमांक 1 चा संपूर्ण रस्त्याचा डेटा तयार करून सर्वांनाच रस्त्यांना क्रमांक टाकायचे होते. मग काय झालं? सर त्याचं आता आम्ही काम करतो. उशीर काय चालू आहे? याचा सर कोडिंग आम्हाला मिळालं. कोड आहे त्याचे कोणत्या रस्त्याला स्थानिक नाव काय ते आपल्याला पाहिजे. तर ते आमचे प्रत्येक गावचा बोरी बुद्रुकने एवढं केलं, तुम्हाला नाही का तेवढं वाटलं करत? तलाठ्याने आम्ही बसून सर नाही, बोरी बुद्रुकने एवढं सर्व गावात करून टाकलं, सर्व गावात. तुम्ही काय नाही केलं प्रत्येक गावात? सर करतो आमचा वेटिंग साईड कमी कसं होतं, सर्वेला गाव वाटली पाहिजे, गावावर वेटिंग आलं पाहिजे. तालुक्याचं वेटिंग असल्यामुळे एवढे अर्ज पेंडिंग आहे. आता तुम्ही SLR कुठे आहे? प्रायव्हेटला SLR कुठे आहे? तुम्ही काय करता? तुमच्या स्टॉल उभा आहे, तुम्ही तिकडे काय करताय? तुमच्या स्टॉलला मी उभा आहे, तुम्ही तिकडे काय करताय? काय कार्यक्रमाचा संबंध तुमचा? तुमच्या स्टॉलवर आहे ना मी. मग 1600 वेटिंग आहे, काय करणार? त्यांच्याकडे 1600 मोजणी पेंडिंग आहे. सर आता प्रवर्णधारक विभाग 50 दिलेत सर. आम्हाला 50 देतो म्हणजे 50 दिवसात. त्यामुळे आम्ही 2 महिन्यात सगळे त्यांच्याशी 50 दिलेत लोक. तुमचं 1600 ते मागे आहे. तुमच्या पूर्ण राज्याचं प्रत्येकाचं मॅपिंग झालं. पांढरण रस्त्याचं, शिवरस्त्यांचं तुमचं मॅपिंग नाही झालं अजून. सर 550 गावाचं मॅपिंग केलं आम्ही. 100% मॅपिंग काय झालं नाही? ते स्टाफ कमी पडतो. मेजरमेंट स्टाफ कमी आहे. मला आता शासन निर्णय करून दिला मी प्रायव्हेट सर्वेचा. आता मिळून जातो. तात्काळ करा ना. मग काय वाट पाहता? येस सर. पुढची व्हिजिट फक्त तुमच्याकरता करेल मी आता याच्यानंतर. येस भूमी अभिलेख मागे राहिलं तर आम्ही करतो. व्यवस्था पूर्ण उभ्या केल्या, आकृती बंद मंजूर केला, सारा मंजूर केला. याच्यानंतर चालणार नाही असं. नाही आता सर 125 रोवर पण आले आम्हाला. मी ऐकणार नाही पुढच्या वेळी. आता तुम्ही इथे काय करणार आजच्या स्टॉलमध्ये? स्टॉल कशा लावला? याचं काय फलश्रुती काय होणार आहे? सर लोकांना काहीच लावलं नाही तुम्ही इथं, फक्त आपला बोर्ड लावून ठेवला आहे. लोकांचे प्रॉब्लेम्स घ्यायला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही तर पाहिजे त्याच्यामध्ये. तुमचं काही योजना काय तुम्ही करणार आहे, काय तुमचं प्रेझेंटेशन आहे? नुसतं माणूस बसून गेला स्टॉल लावून द्यायचं होईल का? हातून मातून काय करू नका. सरकार असं नाही आहे हातून मातून करणार. काहीतरी काल लावायचा, बसून जायचं, काही फुटफुट नाही, काही फलश्रुती नाही, काय नाही. त्याला